रत्नागिरी सिंधुदुर्ग। रत्नागिरीतल्या चिपळूण पासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत पसरलेला कोकणातला निसर्गरम्य परिसर, गणपतीपुळ्याचं पवित्र देवस्थान, अंगणेवाडीची भराडी देवी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारा सिंधुदुर्ग किल्ला इथलाच, नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या सेवाव्रतींचा वारसा लाभलेला मतदारसंघ, नैसर्गिक सुबत्ता असली तरी विकासाच्या बाबतीत कायम पिछाडीवर राहिलेला हा भाग। सिंधुदुर्गाची ओळख महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा अशी आहे, मात्र गोव्याच्या तुलनेत पर्यटनाचे आराखडे कागदावरच राहिले। तब्बल 14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडलाय। शेतकरी, आंबा काजू बागायतदार, मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत। पूर्वी राजापूर असा लोकसभा मतदारसंघ होता। 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला। 2009 मध्ये काँग्रेसचे निलेश राणे यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा 46,000 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या निलेश राणेंना 1.5 लाख मतांनी हरवलं। 2019 मध्ये नारायण राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणेंनी निवडणूक लढवली, मात्र राऊतांनी त्यांना पुन्हा एकदा पराभूत केलं। विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि भाजपचा 1 आमदार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून सलग तिसऱ्यांदा विनायक राऊत निवडणूक लढवत आहे, मात्र आता भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झाल्यानं राऊतांच्या अडचणी वाढल्यात। महायुतीतून ही जागा कोण लढवणार यावरून बराच काळ रस्सीखेच रंगली। शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक होते। ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली। अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं। आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार। किती लाखांच्या फरकाचं? 2.5 लाखाच्या फरकाने मी निवडून येतो। तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावीच लागेल। त्यामध्ये तडजोड नाही, अजिबात तडजोड नाही। आणि कोकण आहे, कोकणामध्ये नारायण राणे, निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही। अरे स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे, आमच्या भास्करराव जाधवना घाणेरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याच्या आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं। शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांचं विळा भोपळ्याचं नातं आहे। एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते गमावत नाही। त्यामुळे राणे विरुद्ध राऊत असं कोकणी धुमशान यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गात चांगलंच रंगणार आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता आणि त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी ही नारायण राणेंना आता चालून आली आहे। त्या पराभवाचा नारायण राणे वचपा काढणार की विनायक राऊत हॅट्रिक साधणार हे आता येत्या 4 जूनला स्पष्ट होणार आहे। उमेश परब, झी मीडिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग।